सुप्रभात मंडळी. आपण वाचतोय माझी जन्मठेप या पुस्तकातलं प्रकरण 11 आणि त्यातला भाग 2. निदान. मग असा का मरतोस? तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल, परंतु ते जर तुला खरं वाटत नसेल आणि ही बातमी देखील देशास कळणार नाही, मग त्याचा नैतिक परिणाम कुठला होणार? मग व्यर्थ कष्ट का म्हणून मरणारच असशील तर असा कुत्र्याच्या मोलाने आपल्या हाताने का मरतोस? त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आलं नाही ते तू त्यांच्याकरता स्वतःच्या हातानं करून आपल्या पक्षाचे हानीत आणि अपयशामध्ये आणखी भर का घालतोस? जर मरणे तर ज्या सेनेतील तू एक सैनिक आहेस त्या सेनेचे एखादे कार्य करून मग तरी मर, फाशी घेऊन नव्हे. आपल्या एका जीवास्तव असा मर. हे बुद्धीचे शेवटचे कारण मात्र माझ्या मनाच्या त्या जीवावर उदार झालेल्या अवस्थेत पटलं. मन स्थिर झालं. हाच निश्चय ठाण्याच्या तुरुंगातही केला होता. त्याची आठवण झाली. त्या दिवसांपासून पुन्हा एकदाच काय तो आत्महत्येचा अगदी काठावर मी जाऊन राहिलो, तो म्हणजे रत्नागिरीच्या तुरुंगात. पण ते पुढे ती रात्र मात्र फार भयंकर. अशा कृतनिश्चयाने गेली. इतकंच नव्हे तर वरील कोटीक्रमाचा उपयोग करून आणि कोणीही मरणे तरी असेच मरणे हे अंगीकृत व्रतार्थ कर्तव्य आहे असा उपदेश करून मी त्या अंदमानाच्या कारागारातील त्या शेकडो दुर्दैवी राजबंदीतील अनेक वेळा आत्महत्येच्या काठावरून हात धरून परत फिरवलेलं आहे. तेलाच्या घाण्यात काम करीत असताना इतके शारीरिक आणि मानसिक श्रम होत असतानाही त्यांची किंचित तरी भरपाई करणारी एक संधी मी सापडत असे. ती म्हणजे त्या घाण्यास काम करीत असलेल्या काही राजकीय बंदिवानांशी बोलण्या बसण्याची होय. येता जाता अधिकाऱ्याचा डोळा चोरून वा कोण्या समजदार किंवा कनवाळू पहारेकऱ्यांच्या वा शिपायांच्या सवलतीने ते राजकीय बंदिवान माझ्याकडे येत, माझ्याशी शक्य तितके बोलत. बहुधा संध्याकाळी 5चे संधीस जेवण खाण्याचे गडबडीत सर्वजण असताना त्या क्रमांकाच्या हौदावर आडोशास आमचा अड्डा बसे. एक पहारेदी बाकी बोलत बसू. त्यावेळेस काही घटकाच्या कार्याचा निदिध्यास लागल्याने मनाने संसाराच्या सर्व सुखांवर लाथ मारली. त्या उदात्त कार्याची चर्चा मोकळेपणाने करता आल्याने मन पुन्हा चैतन्ययुक्त होई. सुप्त तेज पुन्हा जागे होऊन उठे. सोसले ते अपमान सन्मानच वाटू लागत. भोगलेल्या यातना काहीच नव्हेत, भोगावयाच्या आहेत त्याही कर्तव्यच होत हा निर्धार पुन्हा सबळ होई. या घटका म्हणजे त्या कोलूच्या कठोर शापातील वरच होता. त्यावेळेस मी हे पाहून ठेवलं होतं की तेथे आलेल्या राजकीय बंदिवानात बहुतेक माझ्यासारखेच 25च्या आतबाहेर होते. त्यांचे शिक्षण अपुरे राहिले होते. त्यांना राजकारण, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी अवश्य ज्ञानाचा फार थोडा व्यासंग घडलेला होता आणि ते साहजिकच होते. तथापि त्या योगे त्यांच्या उत्कृष्ट स्वदेशप्रीतीस किंवा स्वार्थत्यागास रतीमात्रही उणेपणा आलेला नाही होता असं मला वाटत नसे. इतकंच नव्हे तर त्यांच्या वयात केवळ उपजत परोपकार बुद्धीने आणि उदार भावनांनी त्यांनी प्रेरित होऊन असले कष्ट असल्या हेतूने सोसावेत हे पाहून मला त्यांच्याविषयी फार आदर वाटे. न्यून इतकंच की त्या उदार भावनांना आणि उपजत धैर्याने ज्या कार्यास त्यांनी वाहून घेतलं होतं त्या कार्याला अत्यंत आवश्यक असलेल्या शिक्षणाची, ज्ञानाची आणि विचारांचीही जोड जर मिळेल तर ते महत्कार्य करण्यास ते होते त्याहून अधिक सक्षम होतील. म्हणून त्यांनी तसा प्रयत्न करावा. एतदर्थ मी त्यास ती उणीव जाणवून तशी इच्छा त्यांच्यात उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करी. त्या प्रयत्नास घाण्याच्या कामास मला जुंपले गेले तेव्हाच आरंभ झाला. तेथे आलेल्या कित्येकास आपलं आयुष्य व्यर्थ गेलं असं वाटू लागलं होतं.
त्यास मी त्या औदासिन्याच्या आणि हताशेच्या तावडीतून सोडविण्यासाठी इतिहासातील उदाहरणे सांगे, ज्यास कोणता मार्ग श्रेयस्कर याचा पूर्ण बोध झालेला नव्हता त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करी. जे केवळ समाजातील राजकीय वावझटीबरोबर तीत सापडले होते, त्यांना ते तसेच का केले पाहिजे, ते नीतिदृष्ट्या अकर्तव्य होते वा कर्तव्य होते, हे युक्तिसंगत रीतीने पटवून देऊन त्यांची पूर्वीची क्षणिक उत्तेजना वज्जन्म टिकणाऱ्या निश्चित निर्धारात परिणत व्हावी म्हणून झटत असे. दिवसभर अत्यंत त्रासदायक, गदळ, अपमानास्पद असे ते घाण्याचे काम करून थकलेले भागलेले ते राजबंदी त्या हौदावर गुप्तपणे घटकाभर गोळा होऊन असे उदात्त संवाद करीत, राष्ट्रीय सुखस्वप्ने पाहत, तेव्हा तन्मय होऊन दिवसभर भोगाव्या लागणाऱ्या यातनांचे आघात सोसता सोसता बोथट झालेल्या त्यांच्या मनोधैर्याची धार पुन्हा तीक्ष्ण व्हावी, त्यांच्या तोंडावर नवे तेज चमकू लागावे आणि उठताना आनंदाने आणि प्रेमाने एकमेकांचा निरोप घेऊन त्या हिंदी तरुणांनी आपापल्या चाळीत बंद होण्यास निघून जावं. त्या घाण्यात काम करीत असताना मला राजकीय बंदिवानांची स्थिती आजमावता आली असं नसून एकंदर अंदमानाची परिस्थितीही थोडी बहुत आकलन करता आली. हजार आडकाठ्यास न जुमानता बाहेरच्या लोकात माझ्याविषयी जो आदरभाव आणि प्रेम होतं, त्यांनी त्यास माझ्याशी काही ना काही संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याविना स्वस्थ बसू दिलं नाही. या सर्व परिस्थितीवरून मला असं दिसून आलं की प्रयत्न केला असता थोड्या प्रमाणात का होईना, पण या कारावासातूनही आणि कार्याचा प्रसार करविणं शक्य आहे. आणि जर शक्य आहे तर थोडी का होईना पण ती संघटना करणं हे कर्तव्य आहेच आहे. कारावासाच्या यातना भोगणं आणि एकांत बंदिवासातील कर्मशून्यतेचे असह्य ओझे उचलून निष्क्रिय उभे राहणे हे जेथे निर्वासित होऊ तेथे देखील जातीय चैतन्य संचरविण्याचे सक्रिय कार्यही थोडे बहुत करता आले तर तेही करून मातृभूमीची दुहेरी सेवा केल्याचे पुण्य का न साधावे. अशा विचाराने प्रेरित होऊन अंदमानाच्या प्रचारकार्याचा आरंभ म्हणून मी प्रथमतः राजकीय बंदिवानांचे शिक्षण हाती घ्यावे असे ठरवले. त्या पंधरवड्यातच त्या बंदिवानातील जे काही लोक वावटळीत वरवर सापडून आलेले असल्याने त्या चळवळीला सर्वस्वी अनुकूल नव्हते, त्यांनाच प्रथम ती गोष्ट पटवून देऊन त्या चळवळीचे अंतरंग काय ते विशद करून सांगितले आणि त्या मला माणसाळविण्यासाठी म्हणून दिलेल्या घाण्याचे कठोर कष्ट करीत असताच त्या राजबंदीतील दोघा संघटनेच्या कार्यात समाविष्ट होण्यासाठी शपथबद्ध करून घेण्याची रानटी उठाठेव केली. अंदमानाच्या संघटनेच्या प्रयत्नांचा हाच आरंभ होय. त्या कार्याचा विकास पुढे कसा आणि किती होत गेला ते संपूर्णतः सांगणे प्रस्तुत शक्य नाही. अंशतः जे सांगता येईल ते पुढे क्रमशः सांगूस. 14 दिवसांनी मला तेलाच्या घाण्यातून काढण्यात आलं आणि दोरखंड वळण्याचं काम देण्यात आलं. हे काम त्या कारागृहातील इतर शारीरिक कामांहून सोपं होतं आणि म्हणून ते मिळणं म्हणजे भाग्य समजण्यात येईल. काही दिवसांच्या सवयीने दोरखंड वळण्याचं काम करता येऊ लागून शारीरिक यातनांच्या कचाट्यातून थोडीशी सुटका झाल्यासारखं वाटू लागलं. याच वेळेस मला ज्या 7व्या क्रमांकात बंद ठेवण्यात आले होते त्यात 2-4 राजकीय बंदी निरुपाय म्हणून राहू देण्यात आले होते. निरुपाय म्हणून कारण शेवटपर्यंत माझा आणि इतर राजकीय बंदिवानांचा संबंध शक्यतो येऊ द्यायचा नाही असं धोरण ठेवण्यात येईल. पण सर्व बंदीगृहात वाटूनही ज्यांना जागा राहत नसे त्यांना 7व्या भागातच ठेवावे लागे. केव्हा तर प्रत्यक्ष बारी आणि एकदा दोनदा सुप्रिंटेंडंटही मला स्पष्टच म्हणाले की तुमच्या भागात जे राजबंदी असतात त्यांना जर मवाळवाल तर तुम्हासही सुशिक्षित राजबंद्यांची संगती लाभेल. नवीन कोणीही राजकीय बंदी आला की त्यास बहुधा माणसाळलेल्या राजबंदींच्या सहवासात नेऊन ठेवण्यात येईल. तथापि कोणत्याही राजबंदीस एकसारखे एकाच भागात
आणि एकाच संघात ठेवणं धोक्याचं वाटून महिन्याला त्यांच्या राहण्याच्या कोठड्यांची आणि भागांची बदली करण्यात येई. हा बदलीचा दिवस म्हणजे बंदीगृहातील एक सणच असे, कारण त्या बदलीच्या निमित्ताने कोठडीतून बाहेर पडून सरासरी अर्धा दिवस तरी गडबडीत झटकन जाई. दुसरे एखादे तुरुंगात वळसा घालावे लागे. या भागातून त्या भागात जाताना आणि त्या योगे बहुतेक राजबंदींची दृष्टीनेच का होईना पण भेट होई. वेळ साधल्यास दोन गोष्टीही जाता जाता बोलून जाता येत आणि शेवटचे आनंदाचे कारण म्हणजे नव्या भेटलेल्या राजबंदीवानांची ओळख आणि संमती लाभण्याची या बदलीने संधी मिळे. मला जरी शक्यतो एका 7 क्रमांकाच्या भागातच बंद ठेवलेले असते आणि इतर राजबंदी बहुधा माझ्याकडे धाडण्यात येत नसत, तरीही मला देखील हा दिवस सणासारखाच वाटे, कारण त्या दिवशी बदलीसाठी या भागातून त्या भागात जाताना मला दुरून माझ्या ज्येष्ठ बंधूंची दृष्टीभेट घडे. कधीकधी आधीपासून संधाने जुळवीत जर क्वचित यश आलंच तर 2 गोष्टीही गुपचूप बोलून घेता येत. या 1-2 महिन्यातील ठाणा पालटीचे साधनाने नवीन वा निराळ्या राजबंदीस जसं बोलावयास मिळे तशाच आपसात बोलण्याच्या आणखी 2 सोयी त्या कारागृहात असत. त्या म्हणजे राहण्याच्या खोलीच्या वरती लहान खिडकी आणि अगदी भुईशी लावलेली जाळी होय. कारागृहाचे ते 7 भाग पाकळ्यांसारखे एका केंद्रापासून निघून पसरत गेलेले असल्याने प्रत्येक भागाचे अंगण पुढील भागाच्या पाठीस टेकलेले असे. तेव्हा प्रत्येक भागाच्या चाळीमधून मागच्या भागाशी आणि अंगणातून पुढच्या भागातील खिडक्यात चढलेल्या मनुष्यांशी बोलता येई. पण असे उंच खिडक्यात चढून बोलणे म्हणजे धोक्याचं असे. तरी देखील खोलीतील निजावयाचा लाकडी फळा उभा करून त्या 2 पुरुष उंचीच्या लहानशा खिडकीच्या गजास लोंबकळून हात ताणाने तुटून येई आणि तो आम्ही खालच्या अंगणात असलेल्या आपल्या इष्टमित्रांशी बोलावयास कमी करीत नव्हतो. कितीदा तरी अर्थशास्त्राच्या व राजकारणाच्या शंका एकाने विचाराव्या आणि त्यांचं समाधान खिडकीत लोंबकळून राहणाऱ्या अध्यापकाने करीत असावं. इतक्यात जर का कोणी वॉर्डर वा जमादार खाकरला तर शिष्य आणि आचार्य दोघांची यप्पलाय करता करता मारामार उडे. अशा वेळी एकदम खिडकीतून खाली उडी टाकण्याच्या गडबडीत कितीदा जरी राजबंदी धाडकन आपटले असतील, कितीदा जरी त्यांचं अंग ठेचाळलं असेल. दुसरी बोलण्याची युक्ती म्हणजे ती खोलीच्या भुईशी लागून भिंतीत खोल बसवलेली जाळी, अशी बसवलेली की पलीकडे खोलीतून दिसू नये पण वारा येण्यापुरती फट्टर असावी. या जाळीच्या मागचे बाजूस केव्हा केव्हा त्या भागातील बंदी जेवावयास बसवले जात. मग काय, तशी संधी सापडताच आम्ही खोलीतून त्या जाळीच्या भोकास इकडून तोंड लावून आणि तिकडच्या आमच्या सहबंदीने जेवावयास थाळी घेऊन बसून स्वस्थपणे नव्हे तर अस्वस्थतेने पण एकाग्रतेने ती जाळी म्हणजे कारागृहाच्या परिभाषेतला टेलिफोन, त्या जाळीत म्हणजे त्या ध्वनिवाहकात बोलण्याची संधी आजूबाजूस कोणी नसल्याने अविश्वासू मंडळीच असल्याने आली आहे म्हणून सूचना देण्यासाठी हातातली जेवावयाची थाळी त्या गजांवर खडखड मारणे आणि ध्वनिवाहनाची घंटा वाजवणे. या टेलिफोनने ही ध्वनिवाहने ही जेव्हा कार्य साधणे दुष्कर झाले तेव्हा एक टेलिफोन ही राजबंदीवानांना शोधून काढावा लागला. पण तो कोणता ते पुढे कळेल. तर मित्रांनो, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय.